हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात। बनवायला एकदम सोपा आणि झटपट आहे आणि चवीलाही खूप छान लागतो। चला तर मग आपण रेसिपी बघूया। त्यासाठी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे। त्याचबरोबर थोडे गोडे खाडे मसाले घेतले आहेत। त्यामुळे नारळी भात अजून चवदार लागतो आणि छान सुगंध येतो। नारळी भात बनवण्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे घरगुती साजूक तूप घेतलं आहे। आता यामध्ये जे खाडे मसाले घेतले आहेत ते टाकायचे आहेत। ते छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। गॅस स्लोच ठेवायचा आहे, कारण लवंग तेलामध्ये किंवा तुपामध्ये परतत असताना उडते। आता यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून टाकायचे आहेत। आता तांदूळसुद्धा या तुपामध्ये 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचे आहेत। त्यातील पाणी सुकेपर्यंत तांदूळ परतून घ्यायचे आहे। हाय टू स्लो गॅसवरतीच हे परतायचं आहे। आता तांदूळ छान तुपामध्ये परतला आहे। यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। आता पाण्याचं प्रमाण ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे। आता पाणी टाकल्यानंतर 5 मिनिट फास्ट गॅसवरती हे ठेवायचं आहे। 5 मिनिटात गॅस स्लो करून त्यावरती झाकण ठेवून राईस शिजवून घ्यायचा आहे। आता यामध्ये बघू शकता मी लिंबू पिळून घेतला आहे। अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकला आहे। त्यामुळे आपला जो राईस आहे तो आहे असा पांढरा शुभ्र दिसतो। त्यामुळे यामध्ये मी थोडा लिंबाचा रस टाकला आहे। आता आपला राईस होत आहे तोपर्यंत आपण गूळ आणि ओलं खिसलेलं खोबरं परतून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 वाटी ओलं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि 1 वाटीला थोडा कमी गूळ घेतला आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे। त्यामध्ये गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। गूळ मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये जे खोबरं घेतलं आहे ते टाकायचं आहे आणि हे सुद्धा यामध्ये छान मिक्स करायचं आहे आणि थोडं सुकेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता आपण बघूया आपला भात शिजला आहे का। आता भात शिजवत असताना एकदम मऊसूद असा भात शिजवायचा नाही, थोडा कडक ठेवायचा। त्यामुळे तो एकदम सुटसुटीत होतो आणि खातानाही छान लागतो। तर बघू शकता अशा प्रकारे मी भात शिजवून घेतला आहे। भात आपला शिजला आहे आणि इकडे जे गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण आहे ते सुद्धा छान तयार झालं आहे। आता हे जे मिश्रण आहे गूळ आणि खोबऱ्याचं ते सुद्धा आपल्याला या भातावरती टाकायचं आहे। बघू शकता भात किती सुटसुटीत झाला आहे आणि तो तुपामध्ये परतल्यामुळे अजूनच सुटसुटीत होतो। आता अशा प्रकारे हे मिश्रण मी यावरती टाकलं आहे आणि हे सुद्धा यामध्ये एकदम छान असं मिक्स करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे ते भात आपला जो भात आहे आणि जे गूळ आणि ओल्या खोबऱ्याचं मिश्रण आहे ते एकजीव झालं पाहिजे। अशा प्रकारे सर्व मिक्स करायचं आहे आणि यावरती एक 4 ते 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे। 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून ह्याला छान अशी वाफ द्यायची आहे आणि एक 4 ते 5 मिनटानंतर बघू शकता आपला नारळी भात तयार आहे। एकदम छान सुटसुटीत असा हा भात होतो आणि गुळाची आणि नारळाची चव एकदम छान येते ह्यामध्ये। तर बघू शकता अशा प्रकारे आपला नारळी भात बनवून तयार आहे। नारळी पौर्णिमा विशेष असा आपला नारळी भात तयार आहे। कसं आहे, काही पदार्थ आपण ज्या त्या सणालाच बनवतो, असं आधीमधी बनवायचं म्हटलं तरी होत नाही। त्यामुळे प्रत्येक सणाला प्रत्येक पदार्थ बनवून खाल्लाच पाहिजे। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही नारळी भाताची रेसिपी नक्की ट्राय करा। अप्रतिम होतो। आमच्याकडे तर सर्वजण अगदी आवडीने खातात आणि तुम्हालाही खूप आवडेल। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही कमी असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।